तर मित्रांनो, आपण डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन इथपर्यंत आलो होतो. तर आपल्याला पहिल्या सेशनमध्ये सर्क्युलर मोशनचे आता फॉर्म्युले जवळपास आपल्याकडे सगळे आले. ठीक आहे. आता आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन बघायचं. ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला ते पहिल्या सेशनमधले जे काही आपण रिलेशन्स तयार केले, फॉर्म्युले तयार केले छोटे छोटे, ते कामं येते. सो पहिलं ॲप्लिकेशन आहे प्लेन कर्व रोडच्या अलॉंग व्हेकलची मोशन. सो मोशन ऑफ व्हेकल अलॉंग प्लेन रोड, सपाट रस्ता. राईट. ते आता व्हेकल ज्यावेळेस प्लेन रोडवर असते, तुमचं व्हेकल रस्ता हा असा कर्व. आता ही गाडी ज्यावेळेस इकडे मूव्ह होणार आहे त्यावेळेस तिने सर्क्युलर मोशन करायची अलॉंग दिस सर्कल, ज्याची रेडियस आपण आर घेऊ. समजा गाडीची व्हेलॉसिटी आहे व्ही. तर आपलं टार्गेट राहील या व्ही साठी फॉर्म्युला तयार करणं. दॅट इज अवर फर्स्ट टार्गेट. त्यानंतर या गाडीची अँग्युलर व्हेलॉसिटी आपण काढणं. एकदा व्ही काढलं की आपण अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकतो, कारण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. दॅट इज व्हेरी सिम्पल रिलेशन. त्यानंतर आपल्याला हे समजून घ्यायचं की ही व्हेकल ही सर्क्युलर मोशन कशी कंप्लीट करेल. त्याच्यासाठी जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कुठून येईल. सो मी पहिल्या सेशनमध्ये सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्स हा वेगवेगळ्या माध्यमातून तिथं अवेलेबल होतो. लाईक ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स मिळणार टायर आणि रोडमध्ये जे फ्रिक्शन होतं त्या फ्रिक्शनच्या माध्यमातून. फ्रिक्शन इज नथिंग बट द फोर्स विच अपोजेस द मोशन. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनच्या थेअरीनुसार तो किती असला पाहिजे फ्रिक्शनल फोर्स, म्यू इंटू एन, वेअर म्यू इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड सरफेस अँड द टायर्स ऑफ व्हेकल, आणि एन इज नॉर्मल रिएक्शन एक्झर्टेड बाय द रोड सरफेस ऑन द व्हेकल. सो द म्यूचा तो विषय नाही. म्यू इट डिपेंड्स अपॉन द कंडिशन ऑफ रोड, कंडिशन ऑफ टायर अँड ऑल. सो त्याची व्हॅल्यू आपल्याला तिथे माहिती आहे. तर राहिलं नॉर्मल रिॲक्शन. तर नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू काय, कसं काढता येईल. सो रेट ऑफ व्हेकल सेंटर ऑफ मासमधून रोडवरती असं पडेल. व्हेकलचं मास मी जर एम मानलं तर इट इज एमची, आणि इक्वल अमाऊंट ऑफ रिॲक्शन त्याच्यावरती ॲक्ट होईल, दॅट इज एन. सो हिअर एन इज इक्वल टू एम जी. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स झाला म्यू इंटू एम इंटू जी. हा एक्झॅक्टली आपल्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स देणार. राईट. आता आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. सेंट्रिपिटल फोर्स तो असतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर, आणि फ्रिक्शनल फोर्स काय आलेला आहे, म्यू इंटू एम इंटू जी. बस आपल्याला हे दोन फॉर्म्युले कम्पेअर करायचे फॉर द फायनल अनालिसिस. सो लेट अस कम्पेअर. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल्स टू म्यू एम जी. एम एम कॅन्सल होईल आणि आपल्याला इथे फॉर्म्युला मिळेल velocity of vehicle along the curved road is v is equal to mu into r into g. ठीक आहे. MCQ सोडवण्यासाठी, न्यूमेरिकल सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला काम येईल. सो velocity of vehicle along the plain curve road is under root mu into r into g. Mu is coefficient of friction between the road surface and the tires. R is radius of that curve and g is acceleration due to gravity at that point. सो विच इज 9.8 आपण ॲव्हरेज व्हॅल्यू घेत असतो. सो या तिन्ही गोष्टीवर ही व्हेलॉसिटी अवलंबून आहे. आता रेडियस ऑफ व्हेकल मोर ऑर लेस, रेडियस ऑफ कर्व इज मोर ऑर लेस फिक्स, जी इज फिक्स. सो म्यू इज द डिसाइडिंग फॅक्टर. सो व्हेकल मुव्हिंग अलॉंग द प्लेन रोडच्या बाबतीत कोणाचा रोल महत्त्वाचा आहे, फ्रिक्शनचा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा, की जो बदलू शकतो रोडच्या कंडिशननुसार, टायरच्या कंडिशननुसार आणि इतर एन्व्हायरमेंटल कंडिशन. लाईक रोडवर पाणी पडलेलं असेल, रोडवर चिखल झालेला असेल, रोडवर ऑइल पडलेलं असेल, किंवा रोड प्लेन न राहता खड्डे पडलेले असतील. सो देर आर एन नंबर ऑफ रिझन्स. त्यामुळं तो म्यू चेंज होऊ शकतो. त्यामुळं असे व्हेकल किंवा अशा रोडच्या अलॉंग व्हेकलचा जो स्पीड आहे तो चेंज होत असतो. तरी त्याची दिलेल्या कंडिशनला एक मिनिमम व्हॅल्यू असते. त्या व्हॅल्यूपेक्षा जास्त स्पीडने जर तुम्ही गेले, मॅक्झिमम व्हॅल्यू आपण त्याला म्हणू, तर तुमची व्हेकल तिथं धोक्यामध्ये येऊ शकते. सो दॅट इज द रिक्वायर्ड स्पीड टू कम्प्लीट द सर्क्युलर मोशन. राईट.
आता इथे आपण ओमेगा देखील काढू शकतो. जसं एम व्ही स्क्वेअर आपण आर इज इक्वल टू म्यू एम जी केलं, तसं आपण इथे कंपॅरिझनमध्ये लिहू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू इंटू एम जी. एम एम कॅन्सल होईल, इथे ओमेगा इज इक्वल टू येणार आहे म्यू जी अपॉन आर. सो स्क्वेअर रूट म्यू जी अपॉन आर. सो अँग्युलर वेलॉसिटी ऑफ व्हेकल मूव्हिंग अलॉंग द कर्व रोड इज म्यू जी अपॉन आर. सो हे दोन फॉर्म्युले तुम्हाला महत्त्वाचे. ठीक आहे, आपण इथं थेअरी क्वेश्चन तयार करू. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ व्हेकल मूव्हिंग अलॉंग दी प्लेन कर्व रोड. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर वेलॉसिटी ऑफ व्हेकल मूव्हिंग अलॉंग दी प्लेन कर्व रोड. याच्यावरती प्रॉब्लेम आल्यानंतर प्रॉब्लेमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो रेडियस ऑफ व्हेकल देईल, रेडियस ऑफ कर्व देईल, त्यानंतर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन देईल आणि वेलॉसिटी किंवा अँग्युलर वेलॉसिटी काढायला लागेल. सो देअर आर सच अ टाईप्स ऑफ प्रॉब्लेम ते तुम्हाला फक्त विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, कधी कधी आपल्याला रेडियस काढायला विचारतात. सो डिफरंट टाईप ऑफ कॉम्बिनेशन इज पॉसिबल. बेसिक कन्सेप्ट हेच आहे. आता ह्या कन्सेप्टवर आधारितच एक लॉंग प्लेचा किंवा डिस्कचा प्रॉब्लेम असतो, तो कसा सोडवायचा तेही तुम्हाला सांगतो. ती लॉंग प्ले किंवा डिस्क म्हणजे जुन्या काळात टेप रेकॉर्डर किंवा आता जसं CD वगैरे आहे तसं नव्हतं. एक लॉंग प्ले असायचा, त्यावर ते रीडर टेकवला का तो गाणे वगैरे, ग्रामोफोन वगैरे आपण त्याला म्हणतो. तर डिस्क किंवा लॉंग प्ले ह्या टाईपमध्ये. तर हा एका ॲक्सिस ऑफ रोटेशन होती, ही डिस्क फिरत असते, रोटेशनल मोशन होत असते. आता याच्यावरती जर तुम्ही कॉईन ठेवला ॲट ए डिस्टन्स लेटस से R1, तर हा कॉईन देखील या डिस्क बरोबर असा फिरणार आहे. तर जोपर्यंत डिस्क आणि कॉईनमधलं फ्रिक्शन इनफ आहे तोपर्यंत तो कॉईन त्यावरनं घसरणार नाही. पण ते जर कमी झालं तर तो कॉईन घसरला जाईल, बाहेर फेकला जाईल. सो ते फ्रिक्शनचा आपण जर आधार घेतला तर परत इथं फ्रिक्शनल फोर्स तयार होईल. कॉईनचं वेट डिस्कवर ॲक्ट होईल एम जी, नॉर्मल रिॲक्शन एन. आपण इथं फ्रिक्शनल फोर्स काढू शकतो एफ आर इज इक्वल टू म्यू इंटू एन, दॅट इज म्यू इंटू एम जी. आणि इथे याच्यावरती जो सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होईल तो राहील तिथे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. पुन्हा आपण ह्या दोघांना कम्पेअर करून फॉर्म्युला तयार करू शकतो अंडर रूट म्यू आर जी, किंवा तुमचा अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू म्यू जी अपॉन आर. ठीक आहे, सो हे दोन रिलेशन्स आहेत. आता अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स म्हणजे तुम्हाला कॉईनचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करता येईल. लक्षात घ्या, इथं हॉरिझॉन्टलची केस आहे, कॉईनचं वेट डिस्कवर पडतं आहे आणि त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन तुम्हाला तिथं फ्रिक्शन फोर्सला एम जी घ्यावी लागेल. राईट, आता याच्यावरती प्रॉब्लेम कसे विचारतात. सुरुवातीला तो R1 रेडियसवर होता, त्यावेळेस वेलॉसिटी किती आहे, अँग्युलर वेलॉसिटी किती आहे. मग आपण त्याची रेडियस बदलली, त्याला R2 रेडियसवर ठेवला, मग रेडियसचा रेशो किती येईल, वेलॉसिटीचा रेशो किती येईल, किंवा मग तुमच्या अँग्युलर वेलॉसिटीचा रेशो किती येईल. अशा प्रकारचे MCQ तिथे विचारतात. मग आपण इथं जर बघितलं तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ R अँड ओमेगा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ R. म्यू आणि जीला आपण कॉन्स्टंट ठेवलं फॉर द गिवन प्रॉब्लेम. तर बस याचा उपयोग करून तुम्ही रेशोचे MCQ सॉल्व्ह करू शकता. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. राईट, सो या प्रकारचे प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकातही दिलेले आहेत आणि एक तुम्हाला स्पेशल केस म्हणून ते बॉक्समध्ये एका ठिकाणी विचारलेलं आहे. ती कॉईनची केस कशी अनालाइज करता. ठीक आहे, सो दिस इज अबाउट व्हेकल मूव्हिंग अलॉंग प्लेन रोड, डिस्क ऑर लॉंग प्ले विथ द कॉईन. ठीक आहे, हा हे झालं आपलं पहिलं ॲप्लिकेशन. तर सेकंड ॲप्लिकेशन आहे वेल ऑफ डेथ, मौत का कुवा. मौत का कुवा म्हणजे एक असा सिलेंडर असतो लाकडी वगैरे बनवलेला आणि त्या सिलेंडरमध्ये तो सिलेंडर फिक्स असतो आणि त्यामध्ये मोटरसायकलवाला सर्क्युलर मोशन करतो त्या सिलेंडरच्या वॉलला चिटकून आणि तो पडत नाही. ठीक आहे, आणि आपण त्याला गोल गोल तो फिरतो आणि आपण वरतून ते बघत असतो. यात्रेत जत्रेत तुम्ही ते बघितलं असेल. आता इथं आपल्याला याचं फिजिक्स शिकायचं आहे का हा मोटरसायकलवाला समजा इथं ह्या पोझिशनला आपण कन्सिडर केला असेल तर तो खाली का पडत नाही. राईट, तो खाली पडू नये म्हणून काय झालेलं असणार आहे, त्याचं वेट कोणीतरी बॅलन्स केलेलं असेल. तो बॅलन्सिंग फोर्स आपल्याला तो फोर्स अगोदर माहीत होणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यावर ॲक्ट होणारा सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याची वेलॉसिटी समजा V आहे किंवा अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे, तर सेंट्रिपिटल किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड किती येणार आहे, mv स्क्वेअर अपॉन R किंवा मग mr ओमेगा स्क्वेअर. राईट, आता या फोर्सला कोणीतरी बॅलन्स करत असणार आहे किंवा हा फोर्स कोणीतरी प्रोव्हाइड करत असणार आहे. मग हा फोर्स कोण प्रोव्हाइड करतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आता हा ज्या अर्थी त्या मौत का कुव्याच्या वॉलला त्या वेल ऑफ डेथच्या वॉलला चिटकलेला आहे
त्याच्या अलॉंग तो मोशन करतोय तर त्याची नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होत असणार आहे. म्हणजे तिथं तुमचा सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन येणार आहे. हे इक्विलिब्रियम आपल्याला वापरायचं आहे. मग आता नॉर्मल रिॲक्शन कशी काढायची हा प्रश्न पडतो. की मित्रांनो इथं लक्ष द्या, ही वेट एम जी खाली ॲक्ट होते राईट. याला जो अपोजिट फोर्स आहे, समजा असं कल्पना करा का हा फिरत नाही, मग वेट त्याला खाली घसरणार असं अलॉंग दी वॉल, म्हणजे तिथं जो फ्रिक्शनल फोर्स तयार होईल तो वरच्या दिशेने राहील. तो काय असतो म्यू इंटू एन. पण आता इथं एन इज इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला आता, एन इज नथिंग बट युअर दिस सेंट्रिपिटल फोर्स राईट. सो एन इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो मग आपण इथं फ्रिक्शनल फोर्स काय आला इथं म्यू इंटू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि त्याला आपण इक्वल्स टू काय केलं वेट ऑफ बॉडी दॅट इज एम जी. म्हणजे आता जर आपण ही ॲनालिसिस पूर्ण केली तर आपल्याला इथे एम कॅन्सल होईल, हा आर इकडे गेल्यावर आरची होईल. सो व्ही इज इक्वल टू काय येणार आहे आर जी डिवायडेड बाय व्ही. ठीक आहे. सो दिस इज अवर वेलॉसिटी. आणि त्याच पद्धतीने आपण ओमेगा काढू शकतो. ओमेगा काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल फ्रिक्शनल फोर्स दॅट इज म्यू इंटू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू weight of that motorcyclist. So m will get cancelled. So here omega is equal to, in this case, g divided by mu into r. Okay. So this will be our angular velocity. So this is how you can solve the problems on the wheel of death. हे फोर्स ॲनालिसिस महत्त्वाचे आहे. ही फोर्स ॲनालिसिस जर परफेक्टली केली तर तुम्ही पाहिजे ते आन्सर मिळवू शकता. आता याच्यामध्ये न्यूमेरिकल्स बुकच्या एक्झरसाईजमध्ये दिलेले असतील तर ह्याच टाईपचं न्यूमेरिकल इथं विचारतात, बाकी इथं दुसरं काही नाही आहे. मेन लक्षात ठेवा फ्रिक्शन फोर्स आणि वेट विरुद्ध आहे, आणि त्या पहिल्या केसमध्ये आपण हॉरिझॉन्टल डिस्कच्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स एकमेकांना इक्वल दाखवलं राईट. तर हे झालं आपलं दुसरं ॲप्लिकेशन. आता तिसरं ॲप्लिकेशन आहे बँकिंग ऑफ रोड. तर बँकिंग ऑफ रोडचं कन्सेप्ट सोपं आहे. आपण बघितलं का प्लेन रोड ज्यावेळेस आपण कन्सिडर केला म्हणजे व्हेकल जर आपण त्याच्यावरती धरलं असेल व्हेकलचं वेट खाली ॲक्ट होतं आहे, नॉर्मल रिॲक्शनवर ॲक्ट होते, फ्रिक्शनल फोर्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ही फोर्स डायग्राम तयार झाली, आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली अंडर रूट म्यू आरची. आता इथं आपण बघितलं का आपण सर्वच कशावर अवलंबून आहोत म्यूवरती, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनवरती. मग आता कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन अनरिलायबल आहे, तो कधी चेंज होईल माहिती नाही. सो इन दॅट केस वी आर नॉट सेफ राईट. सो आवर मोशन इज नॉट सेफ ऑन दी कर्व प्लेन रोड. मग आता आपल्याला सेफ्टी इन्श्युअर करायची होती, मग काय करायचं म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन नको आहे, दुसरं काहीतरी पाहिजे. मग आपण काय केलं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल ॲनालिसिस केलं का आपण कर्व प्लेन रोडने सायकल किंवा मोटरसायकलने जात असताना आतमधल्या साईडला लीन होतो, झुकतो आणि व्हर्टिकल बरोबर अँगल करतो. ठीक आहे. आता तो रायडर टू बॅलन्स दी सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्टिंग ऑन इट तो तिथे टिल्ट होतो राईट. म्हणजे अलॉंग विथ फ्रिक्शन तो टिल्टिंगसुद्धा त्याला तिथं सेफ ठेवते. मग तीच टिल्टिंग जी व्हर्टिकल बरोबर झालेली आहे ती जर आपण रोडमध्ये रोडमध्ये इनकॉर्पोरेट केली तर मग आपल्याला तिथे सेफ्टी मिळण्याचे चान्सेस आहे. म्हणून आपण काय केलं रोडचा जो सरफेस आहे तो थोडासा असा वर उचलून घेतला राईट विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ही त्याची आउटर एज म्हणजे रोडची आउटर एज ही इनर एजच्या हिशोबाने थोडीशी वर उचलली. लेट अस से थ्रू हाईट एच, आणि इथे एक अँगल दिला आपण थीटा अँगल स्मॉल अँगल. मग आता व्हेकलची पोझिशन बदलणार, व्हेकल असं तिरकं होणार, इथं इन्क्लाइन होणार राईट. आता जर व्हेकलचे फोर्सेस बघितले तर एम जी तसंच आहे. आता नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्ट सरफेस, म्हणून नॉर्मल रिॲक्शन आता इथे अशी होईल. म्हणजे जी नॉर्मल रिॲक्शन वेटला एक्झॅक्टली अपोजिट होती ती आता कशी झाली इन्क्लाइन झाली आणि रोडला परपेंडिक्युलर झाली. आणि आता फ्रिक्शनल फोर्स तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो रोड सरफेसला पॅरलल राहील असं इथं फ्रिक्शनल फोर्स आपण थोड्या वेळा करतो तो कन्सिडर करू. आता ही झाली त्याची फोर्स डायग्राम. आता इथं दोन वेक्टर तिरके आहेत, एकच वेक्टर व्हर्टिकल आहे, म्हणजे तिरके वेक्टर आहेत म्हणजे इन्क्लाइन वेक्टर आहेत. आपण त्याला त्याचे कॉम्पोनंट काढून घेऊ. सी व्हेक्टर ॲनालिसिस कायम लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस तुम्ही फोर्स ॲनालिसिस करत असता जर एखादा फोर्स इन्क्लाइन असेल तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला त्याचे कॉम्पोनंट्स घ्यावे लागतात. मग इथं हा अँगल थिटा आहे म्हणून हा अँगल थिटा घेतला. मग आपण इथं एन
कॉस थिटा, याची नॉर्मल रिॲक्शनचा व्हर्टिकल कॉम्पोनंट घेतला आणि नॉर्मल रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एन साईन थिटा इथं आला. तसाच फ्रिक्शनल फोर्सचा एफ आर कॉस थिटा, हा अँगल इथं थिटा आहे, एफ आर कॉस थिटा तयार झाला आणि इकडं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला एफ आर साईन थिटा तयार. सो आता व्हेकलवर आपण सर्व फोर्सेस दाखवले. आता इक्विलिब्रियममध्ये हा जो एन कॉस थिटा आहे हा या दोघांना बॅलन्स करतो. म्हणजे हे इक्वेशन आपल्याकडे तयार होईल, एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस एफ आर साईन थिटा, आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स या मोशनमध्ये हे दोघं मिळून देतील, एन साईन थिटा आणि एफ आर क्रॉस थिटा, म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि नॉर्मल रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. दुसरं इक्वेशन तयार होईल, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साईन थिटा प्लस एफ आर कॉस थिटा. ठीक आहे. सो मित्रांनो, ह्या दोन इक्वेशन्सलाच आपण वापरणार आणि पुढचं सगळं ॲनालिसिस करणार. मग हे दोन इक्वेशन वापरून आपण व्हेकलची व्हेलॉसिटी काढली, मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल काढली, त्यानंतर आपण त्याची ऑप्टिमम व्हेलॉसिटी काढली अलॉंग दी बँक रोड, आपण ती व्हेलॉसिटी लिहायचं. मग आता फायनली बँकिंग ऑफ रोडमध्ये जे रिलेशन आपल्याकडे आले ते काय होते, व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा कन्सिडरिंग नो फ्रिक्शन. तर आता पहा मित्रांनो, व्ही इज इक्वल टू म्यू आर जी प्लेन रोडवर आहे, व्ही इज इक्वल टू आर जी टॅन थिटा इन्क्लाइन रोडवर आहे. फरक काय आहे, इथं म्यू ह्या पॅरामीटरवर आपण अवलंबून आहोत आणि इथं टॅन थिटा ह्या पॅरामीटरवर अवलंबून आहोत, कारण आर जी दिलेल्या रोडला फिक्स होणार आहे रोड कन्स्ट्रक्ट केल्यानंतर. मग आता इथं टॅन थिटासुद्धा रोड कन्स्ट्रक्ट केल्यानंतर फिक्स होणार आहे, कारण तो आपण रोड इन्क्लाइन करून घेतलेला आहे, राईट, वाईल कन्स्ट्रक्टिंग इट्स सेल्फ. म्हणजे हे जास्त सेफ आहे. तुम्हाला हायर स्पीडने इथं जर तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं तर यू विल बी सेफ. सो दिस इज हाऊ बँकिंग ऑफ रोड एन्श्युअर द सेफ्टी. हा फॉर्म्युला इथं तयार झाला. व्ही इज इक्वल टू आर ओमेगाचं रिलेशन वापरून तुम्ही ओमेगा फाइंड आउट करू शकता. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, हा फॉर्म्युला वापरून तुम्ही अँगल ऑफ बँकिंग काढू शकता. बोर्डाचे मोठे प्रश्न तयार होतात. ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल अलॉंग दी बँक रोड, ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग, वाय इज इट इंडिपेंडंट ऑफ मास, इथे एम दिसतोय का पुढं, नाही. सो ह्या प्रकारचे प्रश्न सोडवता येतील आणि हे फॉर्म्युले तुम्हाला वापरावं लागतील. ही इन बिटवीन जी ॲनालिसिस आहे हिचासुद्धा उपयोग करून आपण MCQ क्रिटिकल MCQ लेवल 3चे MCQ सॉल्व करू शकतो, राईट. सो दिस इज अबाउट बँकिंग ऑफ रोड. थेरॉटिकल क्वेश्चन, व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड, वाय इज इट डन, वाय इज इट नेसेसरी, देन व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग. सो हे थेरॉटिकल क्वेश्चन डेफिनेशन्स इथं तयार होते. आता आपल्याला ह्याच ॲनालिसिसचा उपयोग, म्हणजे मुळात आपण ह्या ॲनालिसिसला का आलो, मी तुम्हाला सांगितलं, सायक्लिस्ट किंवा मोटरसायक्लिस्ट टिल्ट होतो, त्यावरती आपल्याला न्यूमरिकल MST CETमध्ये किंवा इवन नीट बीटमध्ये पण विचारू शकता. आणि त्याचं काही पुस्तकातही तुम्हाला इनबॉक्समध्ये ते दिलेलं आहे की टिल्टिंगची केस तुम्ही कशी हँडल करतात. सी बायसिकलवाला ज्यावेळेस बायसिकल चालवत असतो अलॉंग दी कर्व रोड, तो अँगल करतो थिटा इथे, राईट, टू बॅलन्स दी फोर्सेस ॲक्टिंग ऑन हिम while he is performing circular motion along the curve road. मग आता ह्या केसमध्ये जर आपण त्याची व्हेलॉसिटी काढली तर ती व्हेलॉसिटी येते V इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा, राईट. तर व्हेलॉसिटी किती येते त्याची, V इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा आणि द अँगल ऑफ टिल्ट असतो टॅन इनव्हर्स V स्क्वेअर अपॉन आर जी. तर हेच फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत. याचा उपयोग करून तुम्ही ओमेगा देखील फाइंड आउट करू शकता. ओमेगा इज इक्वल टू V अपॉन आर, हे रिलेशन वापरा आणि तुम्ही ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, सायक्लिस्ट किंवा मोटरसायक्लिस्ट. ठीक आहे. सो दिस इज अबाउट बँकिंग ऑफ रोड. और नेक्स्ट ॲप्लिकेशन इज कोनिकल पेंड्युलम. सो कोनिकल पेंड्युलमच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, सिम्पल पेंड्युलम आहे, त्याच्या बॉबला जर आपण सर्क्युलर मोशन दिली तर आपण त्याची जी स्ट्रिंग आहे ती काय करते, कोन तयार करते. मग हा जो कोनिकल पेंड्युलम आहे याची डायग्राम आपण अगोदर काढू. सो कोनिकल पेंड्युलममध्ये बॉब आपण डिस्प्लेस केलेला असतो विथ व्हर्टिकल थ्रू अँगल थिटा, त्याला म्हणायचं सेमी व्हर्टिकल अँगल. बॉबची सर्क्युलर मोशन असते म्हणून हा सर्कलची रेडियस घेतली आपण R, त्यानंतर कोनची हाईट होईल H आणि लेंथ ऑफ स्ट्रिंग आपण घेतली L. सो दिस इज द डायग्राम ऑफ कोनिकल पेंड्युलम. ॲप्लिकेशन आपल्याला माहिती आहे, सेंट्रिफ्युगल गव्हर्नरमध्ये कोनिकल पेंड्युलम वापरला जातो. इतर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आहेत. कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, त्याची डेफिनेशन समजा क्लिअर आहे. तर सिम्पल पेंड्युलम इन विच बॉब परफॉर्म सर्क्युलर मोशन whereas the string stresses the cone is called as conical pendulum.
आता आपल्याला याचं मॅथमॅटिकल ॲनालिसिस MCQ किंवा न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युले तयार करायचे आणि बोर्डाचे प्रश्नही तसेच तयार होतात. आता बोर्डाने विचारलं की फाइंड द व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी ऑफ बॉब, फाइंड द डिराइव द एक्सप्रेशन फॉर सेमी वर्टिकल अँगल, डिराइव द एक्सप्रेशन फॉर ओमेगा that is angular velocity of conical pendulum, derive the expression for time period of conical pendulum, derive the expression for tension in the string. So there are such a kind of questions, right? आता इथं आपण याची जर फोर्स डायग्राम काढली, समजा बॉबचं मास यम असेल तर बॉबचं वेट कुठे ॲक्ट होईल, व्हर्टिकली नावडोर डायरेक्शनला यम. आता दोऱ्यामध्ये जो टेन्शन आहे तो कुठे ॲक्ट होईल, टी अलॉंग दी स्ट्रिंग, राईट. आता तुम्ही जर केअरफुली बघितलं, मी हा बॉब इथं काढतो, राईट, टू अंडरस्टँड. हा एम जी आणि हा टी. तर मी काय करतो, याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करतो तशी. सो हा अँगल थिटा आहे म्हणून हा अल्टरनेट अँगल सुद्धा थिटा होईल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता फोर्स ॲनालिसिस करायची. सो वन ऑफ दी फोर्स इज व्हर्टिकल अँड अदर फोर्स इज इन्क्लाइन विथ द व्हर्टिकल. सो इट मस्ट हॅव टू कॉम्पोनंट्स. सो वन कॉम्पोनंट इज टी कॉस थिटा which is along the which is in opposite direction to weight, and the other component is t sin theta. ठीक आहे, perpendicular to it. मग आता t cos theta क्लिअर कट, t cos theta is equal to mg. हा आपल्याला काम येईल फॉर्म्युला टू फाइंड आउट द टेन्शन इन द स्ट्रिंग. हा t cos theta बॅलन्स झाला. व्हॉट अबाउट t sin theta? t sin theta कोणी बॅलन्स केला किंवा तो काय करतोय, तर आपण बॉबला सर्क्युलर मोशन दिलेली आहे. मग नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करेल, टी साइन थिटा. दुसरं इक्वेशन काय तयार होईल, टी साइन थिटा इज इक्वल टू mv² अपॉन आर किंवा mr ओमेगा स्क्वेअर. हे दुसरं रिलेशन, राईट. हे दोन बेसिक रिलेशन, बेसिक इक्वेशन आहेत इन द ॲनालिसिस ऑफ कोनिकल पेंड्युलम. बस या दोघांचा वापर करायचा आणि नेसेसरी गोष्टी आपल्याला काढायच्या. मग आपण काय केलं, या दोघांचा वापर करून पहिले व्हेलॉसिटी काढली, ती किती आली, √rg tan थिटा. त्यानंतर या दोघांचा उपयोग करून आपण ओमेगा काढला, तो किती आला, ओमेगा इज इक्वल टू जी अपॉन एल कॉस थिटा. ठीक आहे. इन बिटवीन रिलेशन भरपूर येतात, इन टर्म्स ऑफ एच, इन टर्म्स ऑफ आर. तुम्हाला ते ॲनालिसिस डेरिवेशन लिहिताना जास्त चांगली समजेल. मी ऑलरेडी पहिल्या सेशनमध्ये ते सांगितलेले आहे. सो व्हीचा फॉर्म्युला मिळाला, ओमेगाचा फॉर्म्युला मिळाला. नाऊ यू कॅन फाइंड आउट थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स v² अपॉन rg. सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन तो तुम्हाला मिळाला. त्यानंतर टाईम पिरियडसाठी आपण ओमेगाचा वापर करू शकतो. तर टाईम पिरियड T1 ऑफ कोनिकल पेंड्युलम इज 2π √L cos थिटा अपॉन जी. कुठल्या पॅरामीटरवर टाईम पिरियड अवलंबून आहे, लेंथ ऑफ पेंड्युलमवर अवलंबून आहे, सेमी व्हर्टिकल अँगलवर तो अवलंबून आहे, इनफॅक्ट तो जीवर देखील अवलंबून आहे. इथं MCQ तयार होते. T1 टाइम period of conical pendulum is directly proportional to square root of length. T1 is directly proportional to cos theta, square root of cos theta. T1 is inversely proportional to 1/√g. कारण तोच कोनिकल पेंडुलम तुम्ही चंद्रावर घेऊन गेले तर त्याचा टाइम पिरियड बदलणार आहे. आणि T1 इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ बॉब. हे नियम आहे का, नाही, इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ बॉब. आता याच्यानंतर आपण टीसाठी फॉर्म्युला तयार केला. टीचा फॉर्म्युला आपण काय लिहिला होता कोनिकल पेंडुलमच्या केसमध्ये. सो आपण टी इज इक्वल टू टेन्शन इन द स्ट्रिंग, त्याचा फॉर्म्युला काय लिहिला होता आपण, mg √1 -r/h ब्रॅकेट्स, राईट. हा असा आपला टेन्शनचा फॉर्म्युला तिथं तयार झाला होता. तो फॉर्म्युला एकदा चेक करून घ्या. यू कॅन ऑल्सो यूज द फॉर्म्युला बाय युजिंग फर्स्ट रिलेशन टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. सो हे सर्व इक्वेशन्स तुम्हाला कोनिकल पेंडुलम सॉल्व करायला मदत करते. मेन म्हणजे त्याची फोर्स डायग्राम व्यवस्थित पाहून घ्या तरी होऊन जाईल. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट कोनिकल पेंडुलम. सो दीज आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सो या चारवरती तुम्ही 2-2, 3-3 न्यूमरिकल सॉल्व करा. मी तुमचे काही न्यूमरिकल घेईल तुमच्या पुस्तकातले काही पुढच्या एखाद्या सेशनमध्ये. नाउ विल सी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सी डेफिनेशन सिंपल आहे. सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए व्हर्टिकल सर्कल. ठीक आहे. इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग आता ती सेपरेटली शिकायचं कारण का, बिकॉज इट इज इन्फ्लुएन्स बाय ग्रॅव्हिटी. तिच्यावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम असतो. आणि ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, सी एनिवे इफ यू वॉन्ट टू कीप द स्पीड कॉन्स्टंट ड्युरिंग द मोशन,
यू हॅव टू कंट्रोल इट ॲट एव्हरी पॉईंट बिकॉज ग्रॅव्हिटी इज गोइंग टू चेंज युअर स्पीड. तर याचं ॲनालिसिस कसं आहे पहा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ग्रॅव्हिटीचा परिणाम असल्यामुळं पार्टिकलच्या प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटी बदलते. लाईक पार्टिकल हायेस्ट पॉईंटला असेल, सर्कलच्या हायेस्ट पॉईंटला असेल, त्याची व्हेलॉसिटी वेगळी असते. ती व्हेलॉसिटी किती काढली आपण, v = √rg. त्यानंतर तो लोएस्ट पॉईंटला आला की त्याची व्हेलॉसिटी वेगळी आहे. तिथं व्हेलॉसिटी किती काढली आपण, v2 = √5rg. त्यानंतर तो मिडवे पॉईंटला आला, त्याची व्हेलॉसिटी वेगळी आहे, ती आहे √3rg. इथं देखील तिथे √3rg, v3 = √3rg. याचं ॲनालिसिस आपण काय बघितलं. पहिल्या ॲनालिसिसमध्ये आपण एक स्टोन टाय टू द स्ट्रिंग घेतला. मग स्ट्रिंगला स्टोन टाय करून जर फिरवला तर हायेस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी येते v1 = √rg. त्यानंतर ती व्हेलॉसिटी वाढते, म्हणजे तो खाली येत असताना मुद्दा लक्षात घ्या, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट डाऊनवर्ड येत असताना त्याची व्हेलॉसिटी वाढते बिकॉज पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतं आहे, कायनेटिक एनर्जीचं. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतोय, व्हेलॉसिटी वाढवायला मदत करतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय, पार्टिकलचं वेट, राईट. ऑब्जेक्टचं वेट काय करेल, त्याची व्हेलॉसिटी वाढवेल. सो ह्यार यू कॅन सी v = √rg ची ती झाली √3rg आणि खाली √5rg. आता तो खालून वरती जात असताना वेट त्याचं ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. सो वेट विल नॉट सपोर्ट इट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला विरोध करणार, म्हणून त्याची व्हेलॉसिटी कमी होणार. अगेन युअर कायनेटिक एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड इंटू पोटेन्शियल एनर्जी व्हाईल मूव्हिंग अप. आणि जर परत वरती आल्यानंतर v = rg. सो हे व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले. टेन्शन जर बघितलं तर टेन्शन इन द स्ट्रिंग व्हेन इट इज ॲट हायेस्ट पॉईंट इज T1, इट इज T2 व्हेन इट इज एट क्लोज पॉईंट आणि इट इज T3 व्हेन इट इज ॲट मिडवे पॉईंट. आता टेन्शनचे रिलेशन बघितले आपण तर T2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन T1 अँड T3. T2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन T3 ॲज वेल ॲज. सो आपण इथं रिलेशन काय बघितलेले आहेत तर T1 - T2 हा येतो आपला इथं 6 times mg. ठीक आहे, हे रिलेशन एक महत्त्वाचं आहे. T1 - T2 व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये mg 6 times mg येतो आणि T2 - T3 T2 - T1 हा 6 times mg आणि T2 - T3 हा 3 times mg येतो. हे रिलेशन आपल्याला एकदा लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कुठल्याही पॉईंटला जर एनर्जी पाहिली पार्टिकलची, टोटल एनर्जी, इट इज 5/2 m × r × g. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये एनर्जी ऑफ पार्टिकल, टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट ॲट एनी पोझिशन. ते आपण प्रूव्ह करू शकतो. प्रत्येक पोझिशनला तुम्ही व्हेलॉसिटीचा वापर करा, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरीज करा, यू विल फाइंड दॅट टोटल एनर्जी इज इक्वल टू 5 times mrg. सो हे एवढे रिलेशन्स आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये डिराईव्ह करता येतील आणि त्याचे एक्झाम्पल्समध्ये, त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण बघणारच आहे कसे सॉल्व्ह करायचे ते. आता ही झाली स्ट्रिंग आणि स्टोनची केस. हेच जर आपण मास एखाद्या रॉडला लावलं तर व्हेलॉसिटीमध्ये फरक पडतो. व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट रॉडच्या बाबतीत हायेस्ट पॉईंटची व्हेलॉसिटी 0 असते. त्यानंतर मिडवे पॉईंटला, बॉटम पॉईंटला, लोएस्ट पॉईंटला ती व्हेलॉसिटी असते आपली v2 असते इथं 2√rg आणि मिडवे पॉईंटला असते ती √2rg. So this is the difference between two circular motions, two vertical circular motion, one with string and the other with rod. बाकी रिलेशनमध्ये T1 T2 - T1 इथं 5 times mg येणार. ठीक आहे. सो T2 - T1 on this case is 5 times mg. ठीक आहे. सो दिस इज अबाउट वर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ ए रॉड. आता आपल्याला त्याचे ॲप्लिकेशन्स बघायचे. स्पियर ऑफ डेथ, तिथं जसं आपण वेल ऑफ डेथ, मौत का कुवा बघितलं तसं इथं आता स्पियर ऑफ डेथ बघायचा. एक मोठा गोळा असतो आणि त्या गोळ्यामध्ये तो मोटरसायकलिस्ट गोल गोल फिरतो. मग तो पडत का नाही हा प्रश्न पडतो. त्या गोळ्यामध्ये तो मोटरसायकलिस्ट ज्यावेळी इथं असतो तो खाली का पडत नाही, साहजिक आहे त्याच्यावर ॲक्ट होणारं त्याचं हे जे वेट आहे mg इन द डाऊनवर्ड डायरेक्शन आणि त्याच्यावर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, दोघांची बॅलन्सिंग जोपर्यंत आहे तोपर्यंत पडणार नाही. म्हणजे ह्या पॉईंटला तो त्याची व्हेलॉसिटी मेंटेन करतो √rg आणि म्हणून तो पडत नाही. सो अगेन यू कॅन फाइंड आउट व्हेलॉसिटी ॲट डिफरंट पॉईंट. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जसं आपण शिकलो की इंटरमिडिएट पॉईंटला व्हेलॉसिटी काढण्यासाठी तुम्ही फोर्सेसची ॲनालिसिस करून यू कॅन ऑलवेज फाइंड आउट द
व्हेलॉसिटी ॲट इंटरमिडिएट पॉईंट. तर त्याचे फॉर्म्युलाही तयार होतील. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायची. इंटरमिडिएट पॉईंटला आर्बिटरी पॉईंटला व्हेलॉसिटी काढताना खाली येताना ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढते आणि वर जाताना ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कमी होती. सो दिस इज अबाउट स्पिअर ऑफ डेथ. द मोशन ओव्हर कर्व ब्रिज. आपल्या पुस्तकात काही प्रॉब्लेम असे काही व्हेकल कर्व ब्रिजवरून जाते तर हायेस्ट पॉईंटला व्हेकलचा जर कॉन्टॅक्ट तुटायचा नसेल, कारण पॉसिबिलिटी अशी असते व्हेकल फास्ट असेल तर डायरेक्ट जम्प करून ती इथे येईल. मग ती जर अलॉंग दी रोडच राहायची असेल तर अगेन तिचं जे मास वेट आहे दॅट शुड बी बॅलन्स, राईट. त्याची नॉर्मल रिॲक्शन एन, वेट एम जी, आणि जो त्याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याची आपल्याला बॅलन्सिंग इक्वेशन तयार करावं लागेल. ते काय होईल, एम जी मायनस एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एन जर 0 घेतलं तर अगेन व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी. म्हणजे टू मेंटेन द कॉन्टॅक्ट विथ रोड वन हॅज टू मूव विथ दिस व्हेलॉसिटी. याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटीने जर तो गेला तर तो तिथं जम्प करणार. सेम केस इज ॲप्लिकेबल फॉर स्पीड ब्रेकर ऑल्सो. स्पीड ब्रेकरला आपण जर न आदळता जायचं असेल तर त्याच्या अलॉंग आपल्याला व्हेलॉसिटी अंडर रूट आर जी ठेवावं लागेल हायेस्ट पॉईंटला. ती जर वाढली तर आपण डायरेक्ट पुढं जाणार आणि आपण आदळणार, आपली गाडी आदळणार, राईट. सो दॅट इज द केस. याच्यावरतीच न्यूमेरिकल्स तयार होतात. सो दिस इज अबाउट vertical circular motion and its application. Now the next topic is rotational motion. So चॅप्टरचा दुसऱ्या भागात आपल्याला रोटेशनल मोशन दिली. सी मित्रांनो, मी पहिल्या भागात सांगितलं रोटेशनल मोशनमध्ये बॉडी तिच्यातूनच पास होणाऱ्या एका ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरत असते, राईट. आणि त्यावेळेस तिचे पार्टिकल, तिचे जे काही n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बॉडी बनलेली हे प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या रेडियसमध्ये त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती सर्क्युलर मोशन करत असतो. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी पहिलं ते ॲनालिसिस सांगतो. सी रोटेशनल मोशनमध्ये जर आपण एक बॉडी कन्सिडर केली आणि ती बॉडी एका ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरते असं जर कोणी धरलं तर तिला तिच्या रोटेशनला अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे, लेट इट बी ओमेगा. तिच्या रोटेशनला अँग्युलर ॲक्सलरेशन असणार आहे, लेट इट बी अल्फा. आता ह्या बॉडीचा प्रत्येक पार्टिकल तिच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून वेगवेगळ्या अंतरावर आहे, राईट. समजा ही बॉडी n नंबर ऑफ पार्टिकलपासून बनलेली आहे तर मग तिचा प्रत्येक पार्टिकल हा तिच्या सेंटरपासून तिच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R1, R2, R3, Rn अशा अंतरावर असेल. आणि प्रत्येक पार्टिकलचे सर्कलची रेडियस वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक पार्टिकलची टँजेन्शियल व्हेलॉसिटी जी आहे सर्क्युलर मोशनची तीसुद्धा वेगळी असेल. मात्र प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी फिक्स असेल, प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ॲक्सलरेशन फिक्स असेल, कारण ते रिजिड बॉडीचे पार्टिकल आहेत. रिजिड बॉडी म्हणजे काय, जिच्यामध्ये कुठल्याही दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स इवन विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स चेंज होत नाही, त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी, राईट. ही कन्सेप्ट तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीलाच. का रिजिड बॉडी म्हणजे काय, अशी बॉडी जिच्यामध्ये पार्टिकलमधलं अंतर हे बदलत नाही विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स ड्युरिंग मोशन ऑर व्हॉट एव्हर, राईट. मग जर बॉडी रिजिड आहे तर सगळे पार्टिकल एकाच अँग्युलर व्हेलॉसिटीने एकाच अँग्युलर ॲक्सलरेशनने फिरतील. बट इंडिव्हिज्युअल पार्टिकलची सर्क्युलर मोशन मात्र वेगवेगळी असेल आणि त्यांचा सगळ्यांचे सेंटर हे ॲक्सिस ऑफ रोटेशनवर असतील. याचा आधार घेऊन आपल्याला सर्व डेरिव्हेशन इथे करता येते. मग आता मी इथं जर समजा M1 पार्टिकलची केस कन्सिडर केली, समजा एक केस कन्सिडर करू आपण M1 पार्टिकलसाठी. मग M1 पार्टिकल समजा त्याचं एक सर्कल घेतलं, M1चं सर्कल या टाईपने ड्रॉ केलं. मग M1ची टँजेन्शियल व्हेलॉसिटी V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. त्यानंतर M1चं टँजेन्शियल ॲक्सलरेशन येईल R1 अल्फा. M1चं लिनियर मोमेंटम येईल M1 V1 दॅट इज M1 R1 ओमेगा. त्यानंतर M1ची कायनेटिक एनर्जी येणार आहे 1/2 M1 V1 स्क्वेअर दॅट इज 1/2 M1 R1 स्क्वेअर ओमेगा. M1 वर ॲक्ट होणारा फोर्स F1 इज इक्वल टू M1 A1 दॅट इज M1 R1 अल्फा. त्यानंतर M1 वर टॉर्क ॲक्ट होणार आहे T1 इज इक्वल टू F1 इंटू R1 दॅट इज M1 R1 स्क्वेअर अल्फा. M1चं अँग्युलर मोमेंटम तयार होईल L1 इज इक्वल टू P इंटू R दॅट इज P1 R1 दॅट इज M1 V1 R1 म्हणजेच M1 V इज इक्वल टू R ओमेगा घेतलं R1 स्क्वेअर ओमेगा, ठीक आहे. सो या पद्धतीने मी वेगवेगळे फिजिकल क्वांटिटीज एका पार्टिकलसाठी काढल्या. बस एक्झॅक्टली आपल्याला अशाच प्रकारचे ॲनालिसिस करून
कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी काढायचं आहे, त्यानंतर टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी काढायचं आहे, त्यानंतर आपल्याला अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी काढायचं आहे. सो हे ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. मी परत एकदा सांगतो, बरेचसे मुलं इथं मिस्टेक करतात का रोटेशनल मोशन करणाऱ्या बॉडीमध्ये प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो. हे जर आपण समजून घेतलं तर सगळे डेरिवेशन्स आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जातात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला फायनली सर्क्युलर मोशनसारखे छोटे छोटे प्रॉब्लेम तयार होते. सो पहिलं पाहूया कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. मग आता मी इथं बघितलं का कायनेटिक एनर्जी ऑफ वन पार्टिकल इज 1/2 m1r1² ओमेगा. मग असे n नंबर ऑफ पार्टिकल्स माझ्याकडे बॉडीमध्ये, मी सगळ्यांची कायनेटिक एनर्जीची जर बेरीज केली तर ती काय येणार आहे मग इथे मी ओमेगा² ती काय येणार आहे मग माझी फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 या सगळ्यांची बेरीज mi ri² आणि ओमेगा². ही जी ब्रॅकेटिंग क्वांटिटी mi ri² तिला मी म्हणलं मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येतो 1/2 I ओमेगा². बोर्डाचा प्रश्न काय आहे मी तुम्हाला डिटेल लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. सो दिस इज ए एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. कसं करायचं त्यासाठी ते लेक्चर तुम्ही रेफर केलं तरी चालेल. आता यामध्ये दुसरा पॉईंट आहे mi मोमेंट ऑफ इनर्शिया. ते आपण कायनेटिक एनर्जी काढताना बघितलं का सम ऑफ मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स सगळ्या पार्टिकल्सची, त्याला आपण एक फिजिकल क्वांटिटीला नाव दिलं मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याची थोडीशी थिअरी समजून सांगतो. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, जसं आपण लिनियर मोशनमध्ये बघितलं मास ऑफ ऑब्जेक्ट अपोजिट दी मोशन मीन्स देर इज नो ऑब्जेक्ट ऑन दिस इन द युनिवर्स विच मूव्स विथ इट सेल्फ. म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये जर आपण बघितलं तर कुठली अशी वस्तू नाही आहे का जी स्वतःहून मूव्ह होईल. हे गॅलिलिओने सांगितलं, नंतर न्यूटनने सांगितलं, आणि ती जी त्याची टेंडन्सी आहे, ती जी त्याची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणलेलं आहे इनर्शिया. म्हणजे कुठलीही वस्तू जर ती मोशनमध्ये असेल, युनिफॉर्म मोशनमध्ये, तर स्वतःहून थांबणार नाही, किंवा कुठलीही वस्तू जी स्थिर असेल तर ती स्वतःहून मूव्ह होणार नाही, किंवा कुठलीही वस्तू जी एका पर्टिक्युलर डायरेक्शनने चाललेली असेल, मोशन एका डायरेक्शनमध्ये असेल तर तिची दिशा बदलणार नाही. म्हणजे मोमेंट ऑफ म्हणजे इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ डायरेक्शन आपण बघितलेलं आहे. आता सेम फंडा रोटेशन मोशनला अप्लाय होणार. जर वस्तू स्थिर अवस्थेत आहे तर ती स्वतःहून फिरणार नाही, तुम्हाला तिला काहीतरी एफर्ट अप्लाय करावं लागेल, देन ओनली इट विल रोटेट. मग जो काहीतरी एफर्ट आहे ज्याला आपण टॉर्क म्हणतो, तो कशाच्या विरुद्ध काम करतो आहे, ऑब्वियसली त्या वस्तूच्या मासच्या. पण इथं थोडंसं स्वरूप बदललं आहे. तिथं त्याने त्या इफेक्टला आपण मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असं कंबाईन घेतलं आणि त्याला नाव दिलं मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोटेशनल इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोटेशनल इनर्शिया म्हणजेच काय, त्या वस्तूची, त्या बॉडीची अशी प्रॉपर्टी जी रोटेशनला विरोध करणार आहे. द प्रॉपर्टी ऑर द इनएबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट टू रोटेट बाय इट सेल्फ इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया, किंवा द प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट विच अपोजेस द रोटेशन इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. ही झाली त्याची थिअरी. मग आता त्याचं मॅथमॅटिक्स आपण बघितलं तर I इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काय तयार केला, सिग्मा mi ri², I इज इक्वल टू 1 to n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बॉडी बनलेली आहे. त्याचा आपण एकत्रितपणे असा फॉर्म्युला लिहिला. मग आता याच्यावरून आपण भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. लाईक तुमच्याकडे 4 मासेस आहेत, दे आर ॲट ए डिस्टन्स r1, r2, r3 अँड r4. त्याचे मासेस आहे m1, m2, m3 अँड m4. So you can take m1r1² plus m2r2² like this. You can find out moment of inertia. याच्यावर MCQ विचारतात. समजा 4 मासे स्क्वेअरच्या 4 कोपऱ्याला आहेत आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन स्क्वेअरच्या सेंटरमधून जातोय, तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशन एका कोपऱ्यातून जातोय, मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशन तुमचा एका साईडच्या अलॉंग आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, किंवा ते ट्रायंगलच्या 3 कोपऱ्याला आहे, ट्रायंगल तुमचा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आणि जर समजा पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या जॉमेट्रिक सेंटरमधून जातो किंवा त्याच्या सेंट्रॉइडमधून जातोय, तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे. मग इथं फॉर्म्युला तर माहिती आहे, पण स्टील वी कॅनॉट सॉल्व द MCQ बिकॉज वी डोंट नो द जॉमेट्री. मोस्ट ऑफ द केसेस मुलांना जॉमेट्री माहीत नसते. मग हे अंतर काढता आलं पाहिजे. त्रिकोणाचा सेंट्रॉइड हा त्याच्या वर्टेक्सपासून किती अंतरावर असतो,
किंवा स्क्वेअरचा सेंटर त्याच्या व्हर्टेक्सपासून किती अंतरावर असतो. मग ही जॉमेट्रिकल कन्सेप्ट वापरली की यू कॅन सॉल्व सच अ काइंड ऑफ न्यूमेरिकल MCQ ऑन दी मोमेंट ऑफ इनर्शिया. आता त्यातली त्यात दिस इज ॲप्लिकेबल वेन द मासेस आर क्लिअर कट, राईट, पार्टिकल्स आर क्लिअर कट. बट होमोजिनियस बॉडीच्या बाबतीत काय करायचं, आपण तर प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स मोजू शकत नाही, प्रत्येक पार्टिकलचं मास मोजू शकत नाही. मग अशा केसमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशन मेथडने काढतो. म्हणजे जे इंटिग्रेशन असतं r² dm, राईट. मग dm त्या बॉडीचा एक छोटासा मास, छोटासा तुकडा आपण कन्सिडर करतो. त्याच्यासाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो आणि त्या सर्वाला इंटिग्रेट करून फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो. तर ही मेथड वापरून आपण भरपूर स्टँडर्ड फॉर्म्युले तयार केलेले आहे. तर मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा आपल्याला आता इम्पॉर्टन्स समजून घ्यायचं. मोमेंट ऑफ इनर्शियाचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ही पदार्थाची अशी प्रॉपर्टी आहे, वस्तूची अशी प्रॉपर्टी आहे जिच्या अनुषंगाने ती वस्तू रोटेशन करायला अपोज करते, विरोध करते. मग हिचं इम्पॉर्टन्स काय, का जर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तुम्हाला जास्त टॉर्क लागेल टू रोटेट दी ऑब्जेक्ट, तो कमी असेल तर कमी टॉर्क लागेल. तुम्ही जर फॉर्म्युला बघितला तर मासचं डिस्ट्रीब्युशन, डिस्टन्स जे ते मॅटर करतं. जर मास तुमच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ असेल तर तुम्हाला कमी फोर्स लागेल, कमी टॉर्क लागेल ती वस्तू फिरवायला, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल. आणि जर मास जास्त विस्तृत असेल, जास्त लांबपर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येणार आहे आणि तुम्हाला जास्त टॉर्क लागेल. अगेन मोमेंट ऑफ इनर्शिया इज प्लेइंग सेम रोल as that mass is playing in linear motion, in rotational motion. So this is the physical importance, physical significance of moment of inertia, right? Now let us understand the moment of inertia of standard bodies. मित्रांनो, हा एक्झामचा पार्ट आहे, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा पार्ट आहे. पहिलं तर तुमच्या पुस्तकात स्टँडर्ड बॉडीज कोणत्या कोणत्या आहे पहा. तुमच्या पुस्तकात रिंग दिलेली आहे. रिंग कशी असते, थिन असते, तिची थिकनेस आपण कन्सिडर करत नाही, तिचं एंटायर मास आहे त्याच्या सर्कमफरन्सवर कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं आपण गृहीत धरतो. त्यानंतर डिस्क कशी असते, थिन असते, तिची थिकनेस आपण कन्सिडर करत नाही, तिचं एंटायर मास आहे विखुरलेलं आहे राईट फ्रॉम दी सेंटर टू दी इट्स पेरिफेरी. त्यानंतर रॉड म्हणजे पेन लाईक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे रॉड. त्यानंतर स्पियर, आता स्पियरमध्ये हॉलो स्पियर आहे, स्पेरिकल शेल आहे. त्यानंतर कोनमध्ये सॉलिड कोन आहे, हॉलो कोन आहे. त्यानंतर प्लेट, रेक्टँग्युलर प्लेट किंवा पॅरलेलो पाईप म्हणजे एक आयताकृती प्लेट आहे, त्याचंही तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. सो दीज आर ऑल स्टँडर्ड ऑब्जेक्ट्स मेन्शन इन युअर बुक. तर आपलं टार्गेट राहील टू रिमेंबर देअर स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रल ॲक्सिस. आपण प्रत्येक ऑब्जेक्ट जर बघितलं तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मास m, r रेडियसच्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो सेंट्रल ॲक्सिस भोवती mr². त्यानंतर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेम रेडियस सेम मास तो असतो 1/2 mr². इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला कारण इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास लांब आहे, इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास राईट फ्रॉम दी सेंटर आहे, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑब्वियसली कमी झाला. त्यानंतर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस ml²/12. त्यानंतर स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, समजा सॉलिड स्पियर घेतला तर 2/5 mr². हॉलो स्पियर घेतला तर त्या पद्धतीने फॉर्म्युले. तर हे जे फॉर्म्युले आहेत ह्या फॉर्म्युल्याची एक लिस्ट बनवा आणि प्रत्येक वेळेस स्टँडर्ड सेंट्रल ॲक्सिस घ्या, म्हणजे तुम्हाला ते फॉर्म्युले सगळे एक त्याचा चार्ट करून तुमच्या रूममध्ये तो लावून टाका की तुम्हाला काम येईल. इनफॅक्ट तो चार्ट जर तुमच्याकडे तसं लॉक टेबल तुम्ही कॅरी करता, तो चार्ट कॅरी केला यू कॅन ऑलवेज रिमेंबर द फॉर्म्युला अँड ट्राय टू यूज इट मॅक्झिमम टाईम व्हाईल सॉल्विंग द MCQ, म्हणजे तो पाठवून जातो. बाकी पुस्तकात जे ॲडिशनल भाग आलेला आहे त्याने एक चार्ट दिलेला आहे, तर ते झाले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड बॉडीज. आता आपल्याला आणखी एक कन्सेप्ट दिलं आहे रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना किंवा वेगवेगळ्या वस्तू डिझाईन करताना असं इमॅजिन करतो की मास हे सेंटर ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून एका पर्टिक्युलर पॉईंटला आहे आणि त्याच्या भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे दॅट गिव्स द सेम व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ड्यू टू द
n नंबर ऑफ पार्टिकल्स इन द बॉडी. मग ती जे अंतर आहे त्या पॉईंटचं जिथं आपण मास इमॅजिन करतोय त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. सिम्पल आहे, कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट द पॉईंट वेअर द एंटायर मास इज इमॅजिन and for which the body has same moment of inertia as that due to the number of points, number of particles. That is called as the distance of that point is called as radius of gyration. त्या हिशोबाने I is equal to काय mk square and this k is called as radius of gyration. त्याचा फॉर्म्युला तयार होईल I upon m. Like रिंगच्या केसमध्ये एंटायर मास इज ऑन द पेरिफेरी. सो रिंगची रेडियस ऑफ गायरेशन जर काढली आपण, let us compare the moment of inertia mk square with the radius of gyration with the standard moment of inertia about the center axis. Then you can see k is equal to r for the ring, right? So radius of gyration चं physical significance काय मग? ते आपण बघितलं I is equal to mk square. मग k कमी असेल तर I कमी येईल. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन जर कमी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे. अगेन radius of gyration कमी आहे, moment of inertia कमी आहे. It means the mass is distributed close to the axis of rotation. So less value of radius of gyration indicates that the distribution of mass is close to the axis of rotation. Again, the radius of gyration जास्त असेल तर moment of inertia जास्त येईल. Means higher value of radius of gyration indicates that mass is distributed away from the axis of rotation. तर हे 4 पॉईंट्स तुम्हाला करता येतील. पहिला पॉईंट, रेडियस ऑफ गायरेशन लेस असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया लेस. रेडियस ऑफ गायरेशन हायर असेल, लार्ज असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज. देन रेडियस ऑफ गायरेशन लेस असेल तर मास इज डिस्ट्रीब्युटेड क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. रेडियस ऑफ गायरेशन हायर असेल तर मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. दॅट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. अँड अगेन त्याची डेफिनेशन इटसेल्फ इज द फिजिकल सिग्निफिकन्स. इट गिव्स सेम मोमेंट ऑफ इनर्शिया as that due to the number of particles. आणि आता महत्त्वाचा मुद्दा MCQ सॉल्व करण्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्टचं नाव सांगितलं का तुम्हाला त्याच्या सेंट्रल ॲक्सिस भोवती रेडियस ऑफ गायरेशन काढावं सांगता आली पाहिजे. ते रेडियस ऑफ गायरेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या गोष्टी अशा आहेत ज्या ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला की बदलतात. लक्षात घ्या. समजा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिस mr² आहे आणि जर तो ॲक्सिस इकडे शिफ्ट केला मी ऑन द टँजेन्शियल टू द रिंग, म्हणजे त्याच्या पेरिफेरीवर जर मी शिफ्ट केला तर तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार, राईट. आणि रेडियस ऑफ गायरेशन देखील बदलणार. मग आपल्याला हे जे बदल आहे हे बदल ट्रेस करण्यासाठी पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम शिकायचे, राईट. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्हाला सेंट्रल ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती पाहिजे आणि सेंट्रल ॲक्सिस भोवती रेडियस ऑफ गायरेशन माहिती पाहिजे. जशी रिंगची k इज इक्वल टू r आहे, डिस्कची k इज इक्वल टू r/√2 आहे, रॉडची किती आहे, स्पिअरची किती आहे हे त्या टेबलमध्ये तुमच्या आलं पाहिजे. बिकॉज दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हा सगळा अभ्यास करतो आपण टू बिल्ड द नॉलेज, नो डाऊट, बट टू फेस द एक्झाम, टू फेस द एंट्रन्स, यू शूड रिमेंबर दीज क्ल्यू पॉईंट्स, दीज इम्पॉर्टंट पॉईंट्स. आणि त्याचं तुमच्याकडे कुठंतरी नोट्स तयार झाल्या पाहिजे, राईट. विल ट्राय टू गिव्ह यू नोट्स बट यू शूड प्रिपेअर विथ युअर ओन, म्हणजे त्याच्याने तुमच्या लक्षात लवकर राहील, ठीक आहे. सो ह्या सेशनमध्ये आपण रेडियस ऑफ गायरेशनपासून थांबू. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, देन टॉर्क ॲक्टिंग, इथं मी लिहिलं नाही, टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी, त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम आणि त्याचं कॉन्झर्वेशन अँड रोलिंग मोशन. सो नेक्स्ट सेशनमध्ये आपला हा चॅप्टर रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूने कंप्लीट होईल आणि मग पुढच्या आणखी एखाद्या सेक्शनमध्ये विल डिस्कस द न्यूमेरिकल. ओके.